डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही सातपूर कॉलनीत भव्य दिव्य आणि ऐतिहासिक भीम जयंती उत्सव साजरा करण्यासाठी भीम फेस्टिवल स्वागत समिती सज्ज झाली आहे। याच पार्श्वभूमीवर भीम फेस्टिवल 2026 साठी अध्यक्षपदी निकिता बिपिन कटारे यांची तर कार्याध्यक्षपदी शीतल सतीश केदारे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे। निवड जाहीर झाल्यानंतर दोघींचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। यंदाचा भीम फेस्टिवल केवळ उत्सव न राहता समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या विचारांचा जागर ठरेल असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। समाजातील प्रत्येक घटकाला एकत्र आणत सामाजिक ऐक्य, प्रबोधन आणि परिवर्तनाचा संदेश देण्यासाठी विविध सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे। दरम्यान या निवडी प्रसंगी दामोदर दादा जगताप, मीराताई धिवरे, पुष्पाताई सोनवणे, बाजीराव पगारे, नानासाहेब केदारे, KR संसारे, सुभाष केदारे, दिलीप काळे, हिरमन दोदे, भीमराव जगताप, भाईदास सोनवणे, कृष्णा तिवडे, केदा आयरे, रमेश शेजवळ, विठ्ठल आयरे, वागसर, नवनाथ बनसोडे, गुलाबराव वाहुळ, TC वंजारी आदी मान्यवर उपस्थित होते। तसेच भीम फेस्टिवल समितीचे निमंत्रक वैभव महिरे, बिपिन कटारे, प्रतीक पगारे, प्रशांत जगताप, प्रशांत धिवरे, दीपक निळे, राहुल गायकवाड, अरुण पाटील, पवन दोंदे, योगेश पानपाटील, सतीश केदारे, सुनील संसारे, विजय तुपलोंडे, अजिंक्य जाधव, मंगेश जगताप, राहुल निक्कम, कुंदन जगताप यांच्यासह समस्त आंबेडकरी समाज, जेतवन बुद्धविहार कमिटी, महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बाबासाहेबांचे विचार घरात घरात पोहोचवणे आणि अन्यायाविरोधात ठाम भूमिका घेणे हीच खरी जयंती साजरी करण्याची दिशा आहे असा संदेश देण्यात आला। यंदाचा भीम फेस्टिवल सातपूरमध्ये उत्साह, एकजूट आणि विचारांचा जागर घडवणारा ठरणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या निमित्तानं जे काही कार्यक्रम नियोजित करायचा आहे त्या संबंधित बैठक मोठ्या उत्साहात या ठिकाणी पार पडली। त्याचप्रमाणे भीम फेस्टिवल स्वागत समितीच्या 2026च्या अध्यक्षपदी आमच्या वहिनी निकिता बिपिन कटारे व कार्याध्यक्षपदी आमच्या दुसऱ्या वहिनी शीतल सतीश केदारे यांची सर्वानुमते एकमुखानं निवड करण्यात आली। प्रथमतः भीम फेस्टिवल स्वागत समिती व तमाम आंबेडकरी समाजाच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो। त्याचप्रमाणे या बैठकीसाठी समाजातील सर्व ज्येष्ठ समाज बांधव, माता भगिनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होत्या। दिमागदार पद्धतीनं याही वर्षी मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी भीम फेस्टिवल स्वागत समितीच्या वतीनं करण्यात आलं आहे। समाज बांधव मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाला उपस्थिती लावतील अशी इच्छा आणि अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो व या ठिकाणी पुनश्च एकदा अध्यक्ष व कार्याध्यक्ष यांचे अभिनंदन करतो। धन्यवाद। जय भीम। मी या ठिकाणी ज्येष्ठ समाज बांधव आमचे मार्गदर्शक दामोदर जगताप साहेब यांना विनंती करतो की त्यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष व कार्याध्यक्षांना शुभेच्छा द्याव्या। सालाबादाप्रमाणे याही वर्षी म्हणजे 2026 परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं सातपूर कॉलनीमध्ये भीम फेस्टिवल आणि ज्येष्ठ समाज बांधव यांच्या वतीने जी जयंती साजरी होणार त्या जयंतीच्या निमित्तानं अध्यक्षपदी सौ निकिता कटारे आणि त्याचप्रमाणे कार्याध्यक्ष पदी शीतल केदारे शीतल केदारे यांची नियुक्ती झाली। त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचा खूप हार्दिक अभिनंदन। आणि सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे भीम फेस्टिवलचं जे कार्य आहे ते कार्य खूप अभिमानास्पद आहे। त्याचं कारण असं आहे की महिलांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला तथागत भगवान गौतम बुद्धांचा धम्म दिला आणि त्या धम्मामध्ये
महिलांना प्रथम स्थान देण्याचं नियोजन आहे. त्या अध्यक्ष यांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी आभार प्रदर्शन करावं. इथे उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिक असतील, माझे बंधू भगिनी, आपण सर्वांनी माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल अध्यक्षपद दिलं त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे. माझे सासरे आदरणीय अण्णासाहेबजी कटारे असेल, माझे पती बिपिन कटारे हे नेहमी आंबेडकर चळवळीमध्ये अग्रेसर असतात, नेहमी आंबेडकर चळवळीचे कार्य करत असतात. त्या अनुषंगाने येत्या आता भीम जयंती असेल, भीम फेस्टिवल असेल, यामध्ये मी अध्यक्ष असेल, आपण सर्व असो, आपण जोमाने प्रयत्न करायचे आहे. उत्साहात आपल्याला जयंती साजरी करायची आहे, सर्वांनी उपस्थित यायचे आहे आणि अशी ऐतिहासिक जयंती आपल्याला यावर्षी साजरी करून दाखवायची आहे. धन्यवाद. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर.